नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राजेश पॉवर सेक्युअर ₹220 कोटी टर्नकी कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम MGVCL. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला मध्य गुजरात वीज कंपनी लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? 11 किलोवोल्ट मीडियम व्होल्टेज कवर्ड कंडक्टर लाईनच्या सप्लाय, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंगसाठी. आणि मित्रांनो, या ऑर्डरची टोटल व्हॅल्यू आहे ₹220.18 कोटी. आणि मित्रांनो, या कंपनीला हा ऑर्डर 9 महिन्यामध्ये कंप्लीट करायचा आहे. चला आता बोलूया शोभा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, शोभा लिमिटेड शेअर राईज ॲज कंपनी पोस्ट रेकॉर्ड Q1 सेल्स ऑफ ₹2078.8 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शोभा लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट क्वार्टरमध्ये हायेस्ट एव्हर क्वार्टरली सेल्सचा माइलस्टोन अचीव केला आहे. तर मित्रांनो, Q1मध्ये फायनान्शियल इयर 2026च्या या कंपनीची टोटल सेल्स आली आहे ₹2078.8 कोटी, जे एका वर्षाआधी होती 1873.7 कोटी. चला आता बोलूया टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 10 जुलै 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 10 जुलै 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीवर 10 जुलै 2025ला फोकस ठेवायचे. चला आता बोलूया लोधा डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स क्लॉक्स ₹44.5 बिलियन प्री सेल्स इन Q1 फायनान्शियल इयर 2026. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची प्री सेल्स आली आहे फायनान्शियल इयर 2026च्या Q1मध्ये ₹4,450 कोटी, जे इयर ऑन इयर बेसिसवर 10%ची ग्रोथ दर्शवते. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड रिसीव RBI's अप्रूव्हल टू इनकॉर्पोरेट सबसिडरी इन दुबई. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी म्हणजे सरकारी कंपनी. NBCC इंडिया लिमिटेडला RBIकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? दुबईमध्ये आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट करण्यासाठी. आणि मित्रांनो, दुबईमध्ये जी कंपनी इनकॉर्पोरेट होईल त्या कंपनीचे नाव राहील NBCC ओव्हरसीज रिअल इस्टेट LLC. आणि मित्रांनो, इथे सरळ आपल्याला लक्षात येत आहे की NBCC इंडिया लिमिटेड आपला बिझनेस ग्लोबल लेवलवर सुद्धा वाढवत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स ग्लोबल होलसेल्स डिक्लाइन 9% इयर ऑन इयर बेसिस इन फायनान्शियल इयर 2026 Q1. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीने
आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा ग्लोबल होलसेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 9%ने डिक्रीज होऊन आला आहे 2,99,664 युनिट्स. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, काही दिवसांपहिले इरिडाने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला होता. तर मित्रांनो, त्यात आपल्याला माहीत पडले की इरिडाचा लोन सँक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 29%ने वाढून 11,740 कोटी रुपये आला आहे. तसेच इरिडाचा लोन डिस्बर्समेंट्स इयर ऑन इयर बेसिसवर 31%ने वाढून 6,981 कोटी रुपये आला आहे. तसेच इरिडाचा लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंड इयर ऑन इयर बेसिसवर 27%ने वाढून जवळपास 80,000 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, आता इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडकडून ऑफिशियल अपडेट आली आहे की इरिडाचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा रिझल्ट आपल्याला 10 जुलै 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक आणि मित्रांनो, ही कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक टू लॉन्च 8 मोर फंड्स आईज रिटेल इन्व्हेस्टर्स विथ ₹500 एंट्री पॉईंट सोर्सेस. तर मित्रांनो, मी पहिलेच क्लिअर करून देत आहे की हा अपडेट सोर्सेसच्या थ्रू आलेला आहे. हा अपडेट ऑफिशियल नाही. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉकचा प्लान आहे हा करंट इयर एंड होईपर्यंत अराउंड 8 नवीन म्युच्युअल फंड्स लॉन्च करण्याचा. आणि मित्रांनो, मी परत एकदा क्लिअर करून देत आहे की हा अपडेट सोर्सेसच्या थ्रू आला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.